अल्बर्ट डिब्रिटो, अलेक्स मनोएल लोपेस 2 वर्षांची आठवण, मायकल सेबॅस्टियन डिब्रिटो, लुईस अँड्रू टुस्कानो, डॉमिनिका रॉड्रिग्स, जेन फ्रान्सिस डिब्रिटो, मॅथ्यू संचाव डायस, लुजन मनुएल परेरा 20वे पुण्यस्मरण, मनुएल परेरा, उशिबाई लोपेस, जोस्ना अंतोन टुस्कानो, फ्रान्सिस परेरा, श्रुतिस्थानातील आत्म्यासाठी, मीना फिलिप रॉड्रिग्स, कोशा फस्टाव राबे, साई प्रसाद किनेकर, उशिबाई सिल्वेस्टर लोपेस, जावाई मंडळी, सिल्वेस्टर जोसेफ लोपेस, लुजीबाई जोसेफ लोपेस, सासू सासऱ्यांच्या आत्म्यासाठी, आई वडिलांच्या आत्म्यासाठी, आलेक्स फ्रान्सिस रॉड्रिग्स, मेरीबाई फ्रान्सिस मचान. पवित्र आत्माच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. बंधू बहीण पवित्र संधी करण्यासाठी आपण प्रार्थना करावी. आपल्या सर्व पापांची आपण कबुली घेऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वर्तमान मी कबूल करतो की प्रणाली शब्दाने प्रत्येकाने मी आत्महत्या केली आहे. माझा सर्व जगत सर्व समुदाय वर्तमान नक्की करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वरावर प्रार्थना. सर्व समर्पण करून परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ.
हे सर्व समज परमेश्वरा प्रत्येक वर्षी तू आम्हाला प्रायश्चित्त काळाच्या पवित्र धर्माचरण करता हात घालतोस. त्याद्वारे निसर्गही घडलेल्या अनमोल समृद्धीची ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावे, त्याचा लाभ होण्यास आम्ही पात्र बनावेत अशी कृपा कर. हे प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. उत्पत्ती ह्या दिवसाला भेटलेले वाचन. परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडविला व त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुटला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस यादीला बाग लावली आणि त्यामध्ये आपण घडविलेला मनुष्य ठेवला. परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर व स्वादिष्ट फळे देणारी अशी सर्व जातीचे झाडे बागेच्या मध्यभागी जीवन वृक्ष आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष ही जमिनीतून उगवली. परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वचनधारीमध्ये सर्व फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कुठल्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्वाला म्हटले, बागेतल्या झाडाचे फळ खाण्यास आम्हाला बोलवित आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळांविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला बरे वाईट कळू लागेल. तुम्ही देवासमान व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणपणात प्राप्तीस इष्टता असे स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही दिले. त्याने ते खाल्ले तेव्हा त्या उभयताचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्याने अंजिराचे पाणी शिवून आपणासाठी कटी वेष्टने केली. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. प्रभू आम्हावर दया कर, कारण आम्ही पाप केले. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुरूप माझ्यावर दया कर आणि आपली विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध पुसून टाक. मला धुवून माझा द्वेष अगदी काढून टाक. माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर. कारण मी माझे अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्धच मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर. माझ्या ठायी स्त्रिय असा आत्मा पुन्हा काढ. तू मला आपणाकडून घालू देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यापासून घेऊ नकोस. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा दे आणि उत्सुकतेचा आत्म्याने मला सावरून धर. हे प्रभू, माझे मुख उघड आणि म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती भरवी. पौलाचे रोमदास पत्र त्यातून घेतलेले वाचन. पापाच्या संगीत
पेक्षा किंवा अधिक होतो. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसते म्हणजे पाप जन्मात येत नाही. तथापि आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्यांनी राज्य केले. आदाम जर तो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे, परंतु जशी अपराधाची तशी उपराधाची गोष्ट नाही. कारण त्या एका माणसाच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त त्याच्या कृपेची दान ही पुष्कळ जणांकरिता विशेष करून विपुल झाली. आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याद्वारे जसा परिणाम झाला तसा उपवादाचा होत नाही. कारण त्याचा परिणाम दंडाज्ञा तो त्या एकाच मनुष्यापासून झाला, पण त्याचा परिणाम नीतिमान करणे एक उपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. तर त्या एका विश्रामाच्या द्वारे त्या एकाच समाजाच्या अपराधाने राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान त्याची विपुलता करतात ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात कार्य करतील. तर मग जसे एकाच ख्रिस्ताद्वारे जीवनात कार्य करतील, तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसाच्या दंडात होतील, तसे नीतिमत्वाच्या अपराधामुळे सर्व माणसांना दंडात होतील. तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसेच त्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान होते. हा प्रभूचा शब्द आहे. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो. शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तेथे त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या घोड्याची भाकर व्हावी अशी आज्ञा कर. परंतु येशूने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र असतास तर खाली उभी टाक, कारण तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि तुझा पाय घोड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको असा शास्त्रलेख आहे. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे, परमेश्वर तुझा देव याला नमन कर आणि केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा
देवदूत येऊन त्याची सेवा करू लागला. प्रभूचे शुभ वर्तमान. सुमारे 15-20 वर्ष अगोदरची गोष्ट. मुंबई अहमदाबाद हायवेला एक टँकर कोसळला. टँकर बाजूच्या जमिनीत पडला. त्या टँकरमधलं तेल वाहू लागलं. आजूबाजूला जी वस्ती होती तिकडच्या लोकांपर्यंत एक माहिती गेली. ते लोक आले. कोणी सांगितलं की रॉकेल सारखा पदार्थ आहे, कोणी सांगितलं पेट्रोल सारखं आहे, आपल्याला गाडीसाठी उपयोगी पडेल, आपल्याला इंधन ज्वलनासाठी उपयोगी पडेल. आणि लोक जे मिळेल ते कंटेनर तो घेऊन पातेलं घेऊन आले आणि एक तेल जो टँकर उलटलेला ते जमा करू लागले. आणि त्यानंतर अनेक लोकांना त्याचा त्रास झाला. तो विषारी वायू होता. अनेक लोकांचे डोळे गेले, काही लोक मृत्युमुखी पडले, काही लोकांना श्वसनाचा त्रास झाला. काहीच बघितलं नव्हतं. फक्त हा वायू आपल्याला मिळेल, हे तेल आहे ते आपल्याला मिळेल या आशेने लोक तिथे गेलेले होते. हा एक प्रकार झाला. 2017ला वसई पारनाक्यावर एका सोनाराने लोकांना एक स्कीम सांगितली की माझ्या सोन्यामध्ये, माझ्या ज्वेलरच्या दुकानात तुम्ही महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत जा. मग काही काळानंतर तुम्हाला त्या सोन्यामध्ये अनेक पटीने मिळालेले पैसे तुम्हाला मिळतील. काही लोकांना त्यांनी सुरुवातीला दिले. लोकांनी त्याची जी हाव वाढली, सोनार आता एवढे पैसे देतोय म्हणून काही हजाराने काही लाखाने टाकले. आणि काही काळानंतर समजलं सोनाराचं दुकान पण नव्हतं, सोनार पण गायब झाला. मुंबईला दादरला गेल्या वर्षी झालेला प्रकार. टोरेस कंपनीमध्ये लोकांनी पैसे गुंतवले, लाखांनी आणि कोट्यामध्ये गुंतवले आणि नंतर कळलं की कंपनीच अस्तित्वात नाही. काही वर्ष अगोदर आपल्या वसई नंदानाथ नागाशी इथे एक मनुष्य तो लोकांकडून पैसे घेत होता. नंतर तो पश्चिम महाराष्ट्रातला होता. नंतर कळलं तोपर्यंत त्या लोकांना कळलं तोपर्यंत लोकांचे लाखो रुपये वाया गेले होते. झटपट पैसा पाहिजे, झटपट श्रीमंत व्हायचं आहे त्या नाताबाई. आपण अनेक वेळेला त्या मोहाला बळी पडतो. ही प्रलोभने, ही जी अभिलाषा, ही आसक्ती आहे त्याला बळी पडतो आणि अशा वेळेला आपला मनस्ताप होतो, आपल्याला त्रास होतो आणि अनेक प्रकारचे अनर्थ आणि संकट आपल्या जीवनामध्ये ओढून घेत असतो. माणसाला प्रायश्चित्तकाळचा पहिला रविवार आहे आणि जी तिन्ही वाचनं आपल्याला जी भाव आहे, अधिक हवा आहे. माझ्याकडे आहे तरी देखील अधिक हवा आहे. माझं पण हवं आहे, त्याचं पण हवं आहे, तिचं पण हवं आहे. जे माझं नाही ते पण मला हवं आहे. आणि जे अधिक हवं मिळालं की मग मी आनंदी होईल, समाधानी होईल. खरं तर जे आहे त्यामध्ये तो समाधानी आहे, पण अधिक मिळाल्यावर अधिक आनंदी होईल. त्या मोठ्या अपेक्षेने माणूस मिळवण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला अनैतिक मार्गाने, काही वेळेला चुकीच्या मार्गाने आणि संकट ओढवून घेत असतो. आज तिन्ही वाचन आपल्याला सांगत आहे अशी जेव्हा परिस्थिती आपल्या जीवनात निर्माण होत आहे की समोर सैतानाचा ट्रॅप आहे, सैतान आपल्याकडे सापळा रचत आहे आणि आपण अलगद त्यामध्ये सापडत आहोत. अशा वेळेला त्यावर नियंत्रण कसं मिळवावं ते नियंत्रण प्रभू येशूने मिळवलं आणि त्याने आधार घेतला परमेश्वराच्या वचनात. शास्त्रात काय लिहिलेलं आहे या तिन्ही वेळेला प्रभूची परीक्षा घेण्यात आली. तिन्ही प्रलोभनाच्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला शेपाटून लावलेला आहे. आणि शेपाटून लावताना एकच वाक्य सांगितलेलं आहे की शास्त्रात काय लिहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या मोहावर नियंत्रण मिळवण्यासाठी परमेश्वराच्या वचनाचा आणि शास्त्राचा आधार घेतला आहे. आपल्या जीवनात शास्त्र आणि परमेश्वराचं वचन किती महत्वाचं आहे. ज्या ज्या वेळेला आपण अडचणीत आहोत, अंधारात आहोत, गोंधळलेल्या परिस्थितीत आहोत, त्या वेळेला पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्रातील वचन आपल्याला दिशा दाखवत असते, मार्गदर्शन करत असते. आणि म्हणूनच आपण आजच्या प्रतिसाद स्तोत्रात ऐकलेलं आहे मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हे दोन गोष्टी आहेत. भाकर ही ऐहिक गोष्ट आहे, परमेश्वराचं वचन ही सार्वकालिक गोष्ट आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
भाकर देखील पोट भरण्यासाठी, कॅलरीज मिळवण्यासाठी, चरितार्थासाठी, जगण्यासाठी आवश्यक आहे. परंतु भाकर हेच जीवनाचं सर्वस्व नाही, की ती एकमेव उद्दिष्ट नाही की मी जगण्यासाठी खातो, ती खाण्यासाठी जगतो. पण त्या बाजूला दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे परमेश्वराचं वचन. जसं जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, तसं जीवन जगण्यासाठी परमेश्वराच्या वचनाची गरज आहे. हे आपल्याला आजची तिन्ही वाचनं सांगत आहे. आणि विशेषतः असे सैतानाचे सापळे आपल्या आजूबाजूला असतात. सैतान विविध प्रकारे कार्य करत आहे, विविध प्रकारे. काही वेळेला आपल्याला दिसत आहे, काही वेळेला दिसत नाही, काही वेळेला समजत नाही. आपण कसे अलगद त्या प्रलोभनामध्ये अडकलेलो आहोत, अलगद त्या सापळ्यामध्ये कसे ट्रॅप झालेलो आहोत हे आपल्याला समजत देखील नाही. अशा वेळेला आपण सावध राहिलं पाहिजे आणि काही नेमकं आपल्या आजूबाजूला आहे या दक्षतेने विचार केला पाहिजे. प्रभू समोर सैतानाने पहिलं प्रलोभन केलं, कारण प्रभू येशू अरण्यात होता, परमेश्वराच्या सानिध्यात होता, 40 दिवस उपवास केलेला होता, भूक लागलेली होती. तो माणूस होता, तो पूर्ण माणूस होता आणि पूर्ण देवपुत्र होता. माणूस असल्यामुळे साहजिक भूक लागणे हे स्वाभाविक आहे. अरण्यात 40 दिवस होता म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जणू काही 40 दिवसाची रिट्रीट करत होता, परमेश्वराच्या सानिध्यात होता. आम्ही धर्मगुरू जेव्हा ठिकत होण्याच्या 1 वर्ष अगोदर प्रत्येक धर्मगुरूंना आणि कदाचित शिष्टांना पण असेल की शेवटचं व्रतविधी घेण्या अगोदर मला 40 दिवसाची रिट्रीट करावी लागते. 40 दिवस परमेश्वराच्या सानिध्यात राहावं लागते. तो संदर्भ इथूनच घेतलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस अरण्यात होता. विल्डरनेस एक्सपिरियन्स, हा विल्डरनेस किंवा वाळवंटातला अरण्यातला अनुभव म्हणजे काय आहे की एकांतात परमेश्वराच्या सानिध्यात राहणे, जणू काही आपली बॅटरी चार्ज करणे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा 40 दिवस अरण्यात परमेश्वराच्या सानिध्यात राहून आलेला आहे. आणि मग सैतानाशी आता 2 हात करत आहे, सैतानाला सामोरे जात आहे. तर ते सहज शक्य होतं, कारण सगळं परमेश्वराचं सानिध्य त्याच्यामध्ये होतं. जर आपण परमेश्वराच्या अस्तित्वात राहून किंवा परमेश्वराच्या उपस्थितीत रिट्रीट केली असेल आणि मग नंतर आपल्याला एखादं प्रलोभन आलं तर आपण त्याच्याशी योगदान करू शकतो, त्याला सामोरे जाऊ शकतो. कारण आपल्याकडे आधार आहे परमेश्वराचा किंवा पवित्र शास्त्राचा. आणि त्याच आधाराने प्रभूने त्या सैतानाला शेपाटून लावलेला आहे. पहिला प्रलोभन सांगितला, समोरच्या व्यक्तीला बघितलं की त्याला भूक लागलेली आहे आणि त्याला सांगितलं की तू जर देवपुत्र असेल तर या दगडाची भाकर बनव. खरं तर दगडाची भाकर बनवणं प्रभूला काहीच अशक्य नव्हतं. की ज्या प्रभूने 5000 लोकांना जेवण्यासाठी भाकरीचा चमत्कार केला, त्याने स्वतःसाठी त्या दगडाचा चमत्कार सहज करू शकला असता, पण तो प्रभूने ते केलं नाही. कारण तिथे 2 महत्वाचे अर्थ आहेत. ते म्हणजे मला दिलेला अधिकार, प्रभू येशूला परमेश्वर पित्याने जो चमत्काराचा अधिकार दिलेला आहे तो लोकांसाठी दिलेला आहे, लोकांच्या सेवेसाठी दिलेला आहे. जर स्वतःसाठी वापरला असता तर तो स्वार्थीपणा झाला असता. आणि म्हणून पहिला संदेश प्रभू येशू ख्रिस्त या सत्तेत असलेल्या, अधिकारात असलेल्या लोकांना सांगत आहे की ज्यांना ज्यांना सत्ता मिळालेली आहे, ज्यांना ज्यांना अधिकार मिळालेले आहे, ती सत्ता आणि अधिकार हा स्वतःसाठी नसून सेवेसाठी आहे. प्रथम आपण वचन केलेलं आहे की सेवेसाठी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या धोंड्याची भाकर न बनवता जेव्हा शक्य आहे, जेव्हा सगळे लोक उपाशी आहेत ते समजले आहे, त्यावेळेला निश्चित त्यांनी भाकरीचा चमत्कार केलेला आहे. आणि म्हणून महत्वाचं आहे की आपल्याला मिळालेली सत्ता, मग ती कुटुंबातली सत्ता असो किंवा समाजातली असो, राजकीय असो, शासनातली असो, ही सत्ता अधिकार हे सेवेसाठी आहे, स्वार्थासाठी नाही. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या भूकेवर शास्त्राचा आधार केला आहे, त्याला भूक लागली. आपल्याला कोणती भूक लागलेली आहे? आपल्याला शास्त्राची भूक लागलेली आहे, अन्नाची भूक लागलेली आहे, परमेश्वराच्या वचनाची भूक लागलेली आहे. आपण किती खातो, कसं खातो, कोणाचं खातो आणि कशा पद्धतीने खातो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता खाण्याचे सगळे प्रसंग संपलेले आहेत. सोहळे, उत्सव, मेहंदी, बॅचलर्स पार्टी आणि एक्सेट्रा एक्सेट्रा हे सगळं आता आराम करण्याची वेळ आहे. शरीराला आराम, मनाला आराम, आत्म्याला आराम. आणि अशा वेळेला आपण चिंतन करत आहोत. आपल्याला भूक लागणे स्वाभाविक आहे.
त्याला प्रवृत्ती म्हणतात. भूक लागली आहे, ढेकर येत आहे, तरी पण ते खाणार आहे, कारण पाकिटात बाहेर टाकलेला आहे, तो वसूल केला पाहिजे, त्याला विकृती म्हणतात. तुम्हाला भूक नाही तरी पण खायचं. याचं काय झालंय, याचं जरा संपू दे ना, मग थोडं खायचं, थोडं फुकट घालवायचं, त्याला विकृती म्हणतात. परंतु मला भूक लागलेली आहे, माझ्याकडे एकच भाकर आहे, माझ्या शेजाऱ्याला पण भूक लागलेली आहे, मग मी अर्धी किंवा त्याच्यातली चटकोर म्हणून त्याला देतो, त्याला संस्कृती म्हणतात. विनोबा भावे या तिघांचा अर्थ आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे की प्रकृती, विकृती आणि संस्कृती. आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा आपण या तिघांचा अर्थ स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे. जिथे काही वेळेला आपण प्रोग्रामला जातो, सोहळ्याला जातो, खरं तर सोहळे संध्याकाळी 7-8ला सुरू व्हायला पाहिजे, ते आता खूप लेट केलेले आहे. कार्डवर लिहिलेलं असेल 8 वाजता रिसेप्शन सुरुवात होते आणि 9-9:30ला आपण घरून निघतो, म्हणजे किती लेट होतो. आणि मग रात्री 11-12-1 वाजेपर्यंत हे सोहळे चालूच असतात. आता तर टेबल सिस्टीम आलेली आहे. टेबल सिस्टीम पूर्वी तर घरी घ्यायची, आता टेबल सिस्टीम आली निवांत मनशी करत बसायचं. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी होतो, त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. हे नंतर आपल्याला कळते की किती लोक त्यानंतर डॉक्टरकडे जातात, कशामुळे जातात, तर हे सगळे रात्रीची जागरण आणि झालेलं अपचन आणि कशासाठी, केवळ खाण्यासाठी. आणि अशा वेळेला चिंतन मनात केलं पाहिजे की रात्री आपण 3-4 तास बसतो तिथे, तर आपल्याला काहीच वाटत नाही. किंवा बुफेच्या रांगेमध्ये अर्धा पाऊण तास उभे राहतो तेव्हा आपण कोणतीच दूर करत नाही. पण महाराजांचं प्रवचन 5 मिनिटे लांबलं किंवा आपली नजर घड्याळाकडे जाते. अशा वेळेला चिंतन केलं पाहिजे की मला प्रभूच्या वचनाची भूक लागलेली आहे की ही खाद्याची भूक लागलेली आहे. माझे आध्यात्मिक प्रोग्राम किती आहेत आणि माझे आध्यात्मिक प्रोग्राम किती आहेत माझ्या जीवनात. अशा वेळेला विचार चिंतन केला पाहिजे की वर्षभर आपल्याकडे 10-12 रिट्रीट सेंटर आहे, आपल्या वसई धर्मात आहे आणि वर्षभर त्या रिट्रीट सेंटरमध्ये रिट्रीट चालू असतात. शेवट, शील्ड ऑफ फेथ, ध्यान साधना, कोल्हापूर आकाशिका, 1 दिवसाची, 2 दिवसाची, 8 दिवसाची या रिट्रीट वर्षभर चालू असतात रिट्रीट सेंटरमध्ये. आणि आपल्याला ते मेसेज व्हॉट्सअपवर येत असतात, आपण बघतो आणि दुर्लक्ष करतो. आपण तसा वेळ आपल्या दैनंदिन कामासाठी देतो. कधीतरी वर्षातून एक दिवस त्या रिट्रीटसाठी आपण दिलेला आहे की आपल्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ रिट्रीट म्हणजे दुसरं काही नाही. आपल्या व्यस्त जीवनातून एक दिवस परमेश्वराच्या सानिध्यात घालवतो आणि आपली आध्यात्मिक बॅटरी चार्ज करतो. जर तसं करत असो तर मग नेमकी आपल्याला भूक कसली लागलेली आहे, प्रभूच्या वचनासाठी आपण किती वेळ देतो आणि ह्या ऐहिक अन्नासाठी आपण किती वेळ देत आहोत. प्रभूकडे दुसरा प्रलोभन सैतानाने टाकलं, देवाची परीक्षा पाहू नकोस. पहिलं सांगितलं तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, देव तुला झेपतील. आणि प्रभू येशू सांगत आहे परमेश्वर जो तुझा पुत्र परमेश्वर देव आहे त्याची परीक्षा पाहू नकोस असं शास्त्रात लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा शास्त्राचा आधार घेऊन परमेश्वराला गृहीत धरू नको, परमेश्वराला कोणत्याही प्रकारची परीक्षा पाहू नको. तो करता करविता आहे, तो आपल्या सगळ्यांचा रिमोट कंट्रोल आहे, तो माझं काय करणार असं आपण त्या अपेक्षेत राहू नये, त्या मस्तीमध्ये राहू नये. प्रभूकडे तिसरा प्रलोभन सैतान टाकत आहे की जर देवपुत्र असली तर नाही तुला तू मला नमन कर आणि मला जर नमन केलं, मला जर वंदन केलं तर हे सगळं वैभव आहे ते वैभव मी तुला देईन, तुला सगळं अधिकार देईन, मला वंदन कर. आणि प्रभू सांगत आहे की वंदन एकाच परमेश्वरासमोर मी करणार, दुसऱ्या तिसरा होणार. आपण आपले देव कोण आहे, आपण कोणासमोर वंदन करतो. अलीकडे हल्लीच्या जगात आपले देव बदललेले आहे. पैसा आपला देव झालेला आहे, प्रॉपर्टी आपला देव झालेला आहे, आपले डिग्री डिप्लोमाज आपले देव झालेले आहे. अशा वेळेला आजचं तिसरं प्रलोभन सांगत आहे की प्रभू शास्त्राचा आधार घेऊन सांगत आहे की परमेश्वरासमोरच वंदन कर,
दुसऱ्या कोणासमोर वर्तन करू नको. अनेक वेळेला प्रॉपर्टी, पैसा हे सगळं मिळालं की मला दुसऱ्या कोणत्या गोष्टीची गरज नाही, मी त्यामध्ये खूप आनंदी राहील. आणि मग मी सांगितलं त्याप्रमाणे पैसा किंवा प्रॉपर्टी हाच आपला देव बनतो आणि त्यासाठी आपलं सर्वस्व आपण टाकतो. कुटुंबावर दुर्लक्ष करतो, आई वडिलांवर दुर्लक्ष करतो, मुलांवर दुर्लक्ष करतो, स्वतःच्या आरोग्यावर दुर्लक्ष करतो. आपलं एकमेव असेल की पैसा कमावणे, रात्रंदिवस पैसा कमावणे. खूप कमावला की मग मी आनंदी राहील. पैसा आज माझा देव होतो, त्याच्या समोरच मी वंदन करणार. अशा वेळेला आत्मपरीक्षण केलं पाहिजे की पैसा हा सर्वस्व नाही. प्रभू सांगत आहे की फक्त वंदन हे देवासमोर. अनेक वेळेला काही राजकीय नेते आपले देव होतात. आमचा हा प्रेरणास्थान, आमचा तो प्रेरणास्थान. कोणती व्यक्ती आपला प्रेरणास्थान किंवा श्रद्धास्थान होऊ शकत नाही. श्रद्धास्थान केवळ एकच परमेश्वर आहे. आणि पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करायचं आहे की या सगळ्या सैतानाच्या ट्रॅपवर मी किती जबाबदार आहे. अशा पहिल्या वाचनात उत्पत्तीच्या पुस्तकात सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर जेव्हा त्या पुरुषाला विचारतो तू हे काय केलंस, आणि पुरुष सांगतो बाईने मला ते खायला दिलं. तो बाईला विचारला तू हे काय केलंस, सैतानाने सापाने मला दिलं. म्हणजे हे एकमेकावर तिने मला दिलं, त्याने मला दिलं. याला ब्लेम गेम म्हणतात. ब्लेम गेम म्हणजे स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे. खरं तर जेव्हा आपण एखाद्या अडचणीत सापडतो, पापात सापडतो, तेव्हा आपण स्वतः जबाबदार असतो, दुसरं कोण नाही. जर मी अतिरिक्त दारू प्राशन केलं असेल तर माझे शरीरातले अवयव खराब होणार, लिव्हर खराब होणार. मग त्यासाठी त्याने मला सांगितलं तिच्यामुळे मी प्यायला लागलो, पत्नीमुळे मी प्यायला लागलो, परिस्थितीमुळे मी प्यायला लागलो. नाही, त्याच्या कोणामुळे नाही, आपण जबाबदार आहोत. आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे. ब्लेम न करता. आपला जो मोबाईल आहे, गॅजेट आहे, त्याच्यामध्ये जो चांगलं आहे आणि वाईट आहे, पण त्याच्यात जर आपण वाईटच घ्यायचा प्रयत्न केला तर अनेक लोक सायबर क्राईमचे बळी बनलेले आहेत. आणि तरुण मुलं या मोबाईलचा गैरवापर केल्यामुळे अटकेत आहेत, जेलमध्ये आहेत. आणि म्हणून हे जे चांगलं काय आहे, वाईट काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. हे सैतानाचे ट्रॅप आहे. हे सैतानाच्या ट्रॅपमधून दूर होण्यासाठी, त्याच्याशी दोन हात करण्यासाठी, त्याला सामोरे जाण्यासाठी एकच महत्वाचं म्हणजे परमेश्वराचं वचन. पवित्र शास्त्रात काय लिहिलेलं आहे? पवित्र शास्त्रात हेच लिहिलेलं आहे. मनुष्य केवळ आठलेलं नव्हे तर परमेश्वराच्या वचनावर जगतो. परमेश्वराचं वचन आपण आपल्या जीवनात वाचणे, अंगीकारणे, ते पाळणे, आणि त्यामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या सैतानी प्रलोभनाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक शक्ती मिळू शकेल. निश्चित शब्द पराठीकरण स्वर्ग आणि पृथ्वीचा करता सर्वसमर्थ परमेश्वर आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू यावर विश्वास पवित्र आत्म्याचे वाणी करते हमारे मन पर सुधि जन्मना कोणते पिताचे आम्हाला दुःख हो या प्रसार खेळणं प्रमाण पावला त्याला पूर्ण पदोपद करणं दुसऱ्या दिवशी मिळाला स्वर्गास आणि सर्व समर्थ परमेश्वर त्याच्यावरती विलासमान निरंतर जिवंत आणि न्याय करण्यासाठी पूर्ण पवित्र आत्मा हरिहरी आत्मिक संतांचा पापांची याचे पुनरुत्थान आणि सर्व काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणाशी ठेवूया. आपल्या प्रतिसाद प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले लोक लिओ 14वे बिशप थॉमस डिसोजा, धर्मगुरू सिस्टर्स, फादर्स, प्रकस्त यांना या प्राचीन काळात विविध प्रकारच्या आध्यात्मिक उपक्रमाद्वारे भाविकांना प्रभूच्या प्रीतीचा अनुभव देण्यास पवित्र आत्म्याची कृपा
कृपा व चांगल्या आरोग्याची देणगी मिळावी आणि आपण प्रार्थना करूया. जगातील सर्व राज्यकर्त्यांनी आपापल्या देशाचे शेजारी देशांशी संबंध सलोख्याचे व परस्पर स्नेहाचे ठेवून स्थानिक व जागतिक युद्धाचा धोका टाळण्यास विशेष प्रयत्न करावे आणि आपण प्रार्थना करूया. या कृपेच्या काळात मोहावर विजय मिळवण्यासाठी प्रभू आपल्याला शक्ती देतो. सैतानाच्या प्रबल प्रलोभांना बळी न पडणाऱ्या प्रभूच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर येत असलेल्या मोहावर विजय मिळविण्यात आपणास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया. प्राचीन काळात हा परमेश्वराची प्रेम व क्षमा या सर्व गोष्टीपासून कसे महान आहेत हे ओळखण्यास काळ या काळात आपले अंतःकरण शुद्ध ठेवून प्रार्थना उपवास व दान धर्माच्या सहाय्याने प्रभूच्या अधिकाधिक जवळ येण्यास आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मातील सर्वांवर विशेष करून जे आधारी आहेत प्रवासात परगावी परदेशात असे सर्वांवर प्रभूचा वरदहस्त असावा. सर्व विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभावे. आपल्याला चांगले निरोगी हवामान लाभावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे आणि आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. तुमचे बलिदान सर्व समर्पण परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या पवित्र काळाच्या प्रारंभी दान अर्पण करण्यास आम्हाला पात्र कर. या दानाच्या समर्पणामुळे आमच्या जीवनात परिवर्तन कर. हे प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हावर बरसो.
तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. गावा आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू तुमच्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आमची नित्य आणि सर्वत्र आभार मानतो. योग्य व आनंददायक आहे त्यांचे कर्तव्य. थोड्या 40 दिवसाच्या उपासनेत प्रभू येशूने या परिशुद्ध काळात अर्थ लावून पापावासनापासून आपली आमची सुटका करावी. शुद्ध अंतकरणाने पुनरुत्थानाच्या भोजनात सहभागी होते. शेवटी अभिवचन दिलेल्या स्वर्ग राज्यात आम्ही प्रवेश मिळतो असे शिक्षण सैतानाचे मोहापासून दूर सारून त्यांनी आम्हाला दिले. म्हणून सर्व दूत आणि सर्व संत यांच्यावर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे प्रभू सर्व भाविकांचा हे दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त वागवणे त्यांच्या 10 वर्षाप्रमाणे तुझा पवित्र जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करतात आणि जर स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे तेव्हा त्यांनी भाकरी घेतली आभार मानून ती आपल्या शिक्षण दिल्याने तुम्ही सर्व हे घ्या कारण हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पित आहे. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला. पुन्हा तरी आभार मानले प्याला आपल्या शिष्याला तुम्ही सर्व हा घ्या आणि आनंद करा कारण माझ्या रक्ताचा प्याला नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे हे तुमच्या दुष्काळांच्या पाप क्षमेसाठी उपदेशासाठी हे माझ्या आठवणीसाठी श्रद्धेचे रहस्य साध्य करत असताना आम्ही त्याला जीवनाची बाकर आणि तारणाचा प्याला पडतो. या सर्व येण्यासाठी जे सेवा करण्याचा पात्र केला आम्ही त्याला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याने एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे प्रभू सर्व जगभर प्रसाद केला. तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आज्ञा लिहावचे आमचे दिशा सर्व वर्ग यांच्यासह ख्रिस्त सभेला परिपूर्ण पूर्ण अभिषेक ज्या आमच्या बंधू
उल्लंघनाच्या आशेने मान करावे जे तुझ्या दयेवर विसरून मरण पावले आहे त्यांची तुळस त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत देवमाता धन्यकुमारी म्हणल्या तुझा पती संत पूज्य प्रेषी युगायुगी दास सर्व संतांनी तुला संतुष्ट केले त्यांच्यावर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभाग असतात तुझी स्तुती करून तुझा गौरव करावाशी प्रार्थना तुझा पूर्ण येशू ख्रिस्त विस्तार सर्व विस्तार पवित्र आत्म्याच्या ऐक्यावर हे सर्व समर्थ देव तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा तारणाच्या अभ्यासाची ईश्वरी शिकवण आणि प्रेरित होऊन आम्ही तयारी करू हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही निर्मितो या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशीची नामदार पाहणारा येशू ख्रिस्त म्हणजे आत्मनाची वाट पाहत असतात ज्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असो हे प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या कृष्णाला म्हणालास मी तुम्हाला शांती राखून देतो मी माझी शांती तुम्हाला देतो आमच्या पापाकडे पाहू नकोस बदलात जमलेल्या व्यस्त सभेच्या शब्देकडे पाहा आमच्या तुझ्या इच्छेनुसार शांती वाईट केल्याची कृपा कर प्रीतीची जी असेल सदा सर्वदा राज्य करतोस प्रभूची शांती सदा सर्वदा तुम्हावर असो आता आपली विकास व शांती वंदन करूया हे पहा परमेश्वराचे पोकर जगाचे पापा दूर करणार हे परमेश्वराचं पोकर या पोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले तुम्ही सर्वजण
आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गातील बापा, आमची श्रद्धा आणि आशा तू वाढवतोस. या ख्रिस्त शरीरावर आमचे प्रेम तू दृढ करतोस. ज्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दाप्रमाणे वागण्यास आमच्या जीवनाची भाकर प्रभू ख्रिस्त याचा शोध घेण्यास आम्हाला सांग. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो. चर्चमध्ये एखादी नवीन उपक्रम आपण राबवत असतो आणि त्या उपक्रमाला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देता. आम्ही दोन्ही फादरांनी त्या अनुभवलेला आहे. गेल्या शुक्रवारपासून आपण दैवी दयेचा नवीन आपल्या चर्चमध्ये सुरू केलेला आहे. पुढील 5 आठवडे त्यानंतर दैवी दयेच्या सणापर्यंत रोज नवीन चालणार आहे. तर तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. गेल्या शुक्रवारी संपूर्ण देऊळ भरलेलं आहे. आम्ही पाहून आनंदित झालो. दुपारी 2:30 वाजता 3 ते 3:30 या वेळामध्ये लोकांनी येऊन दैवी दयेचा नवीन केला. हा नवीन फार परिणामकारक आहे. जी प्रचिती अनेक लोकांना झालेली आहे. खूप लोकांना आनंद झाला. फादर साहेब असे आध्यात्मिक उपक्रम तुम्ही आपल्या देवळात सुरू केलेला आहे. घरामध्ये होत असतो पण देवळामध्ये करण्यामध्ये एक वेगळाच आध्यात्मिक अर्थ त्याला प्राप्त होतो. पण तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार. उद्यापासून आपण गाव परिवारातील मिसाला सुरुवात करीत आहोत. गाव परिवाराच्या मिसासाठी प्रबोधन करण्यासाठी 2 तज्ञ व्यक्ती आम्ही बोलवतो. आणि आपला विषय आहे बालक पालक सुसंवाद. अजम्पशन ओबेस आणि अशा 2 तज्ञ व्यक्ती ज्या आपल्या बालक पालक सुसंवादावरती सुरुवातीला 45 मिनिटं बोलते. प्रश्नांची उत्तर असते. नंतर धर्मगुरू मिसा. मला वाटतं गावातील सर्व लोक या गाव परिवारातील मिसासाठी गावाची नम्र आव्हान करतात. तेव्हा धर्मगुरू धर्मभगिनी आणि बुद्ध प्रभू जेव्हा आपल्या गावात येतो तेव्हा आपण घरात बसून राहतो. मला तरी वाटतं योग्य दिसत. बरोबर आपण 8 वाजता मिसाला सुरुवात करणार आहोत. साधारण 9:15 पर्यंत संपूर्ण मिसावरी संपणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गाव परिवारातील मिसावरी वर्षामध्ये एकदा आपल्याला गाव परिवार संधी मिळत असते. ख्रिस्त बलिदान इथे अर्पण केलं जातं. आपण सर्वांनी या गाव परिवारातील मिसासाठी यावं असा पुन्हा एकदा तुम्हाला असून नम्र विनंती. 22 फेब्रुवारी 2026 प्रायश्चित्त काळातील पहिला रविवार आजची उपासना चिंचोळी गाव परिवाराने केली. त्याला धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना पाटी गाव परिवाराची असेल. संत विन्सेंट पॉल संघटनेतर्फे 19 मार्चला कर्जत येथे कृष्णाच्या वाटेची भक्तीचं आयोजन केलेलं आहे. जे जाऊ इच्छितात त्यांनी ₹750 भरून आपली नावं विन्सेंट पॉल संघटनेच्या सभासदांकडे द्यावी. मदर वेलंकणी एज्युकेशन ट्रस्ट येथे B.Ed कोर्ससाठी प्रवेश घेणे सुरू आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पहावा.
उपवास काळात प्रत्येक शुक्रवारी सकाळी पहिली मिसा ही 5:45 वाजता म्हणजे 5:45ला होईल याची भाविकांनी नोंद घ्यावी. फक्त उपवास काळात आणि प्रत्येक शुक्रवारी. उपवास काळातील उपक्रम 3 मार्चला प्रार्थना संघातर्फे संपूर्ण दिवसाची रिट्रीट असेल. 14 मार्चला ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षित कोल्हापूर येथे संपूर्ण दिवसाची तपसाधना असेल. 22 मार्च रोजी एलसीडी पॉल संघटनेचे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. या आठवड्यातील गाव मिसा पुढील प्रमाणे आहे. सोमवार नाळागाव परिवार, मंगळवार वाळूंचे बुधवार मुकद्दाम, गुरुवार शिडी आणि शुक्रवार मांडवे गाव परिवारात असेल. गाव मिसासाठी परिवर्तन अंकामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. सेवक नेत्याला आणि पॅरिश काउन्सिल सभासदांना सहकार्य करा. गाव मिसाविषयी आदराने सांगितलेलंच आहे. परंतु एक जसे आपण देवळात मिसाला तयार होऊन येतो, चांगले कपडे करून चर्चमध्ये मिसाला येतो, तसेच तयार होऊन आपण गावातल्या मिसासाठी यायचं. गावातली मिसा आणि देवळातली मिसा दोन्ही मिसा समान दर्जाचा आहे. पण गावातली मिसा कमी दर्जाची आहे आणि देवळातली उंच दर्जाची असं काय, दोन्ही समान दर्जाचे आहेत. त्यामुळे इथे घरचे कपडे करून कृपया येऊ नका. चालेल, म्हणजे किचनमधून आलेलो आहे तसाच मी मिसाला तसं कृपया करू नका. किंवा जे गावात बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्येच राहायचा प्रयत्न करा. या ओढीवरून पहिले मिसा, या धक्क्यावर बसून मिसा बघेल तसं कृपया करू नका. हे चांगलं चित्र दिसत नाही. सगळ्यांनी एकत्र चांगले कपडे करून चांगली तयारी करून या गाव मिसासाठी यायचं आहे. उपवास काळातील शुक्रवारी मात्र सांगितलं आहे 3 वाजता दैवी देवीच्या प्रार्थनेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. धन्यवाद. शील्ड ऑफ फेथ या संस्थेतर्फे 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत भुईगाव येथे खास युवकांसाठी 1 दिवसीय तपसाधना रिट्रीट आयोजित केलेली आहे. तज्ज्ञ धर्मगुरू इथे मार्गदर्शन करणार आहेत. आई वडिलांनी पुढे आपल्या मुलांना या 1 दिवसाच्या रिट्रीटसाठी पाठवायचं आहे. उपवासकालीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी सर्व प्रेरकांची महत्त्वाची सभा आज संध्याकाळी 5:30च्या मिसानंतर आयोजित केलेली आहे. कृपया सर्व प्रेरक सेवक नेते यांनी या सभेला उपस्थित राहायचं आहे. 12 मार्च रोजी भुईगाव चर्च येथे महिला दिन साजरा होत आहे. ज्यांना या महिला दिनाला जायचं आहे त्यांनी आपली नावं ₹100 वरून प्रमोटरकडे द्यायची आहे. मागील रविवारचे दान 28,000, राखीच्या बुधवारचं दान 43,320 आणि शुक्रवारचं दान 11,120 आहे. आपल्या औभाग्यबद्दल धन्यवाद. आशीर्वादासाठी लोकसमुदायातील माझे प्रभू, या लोकांवर उदंड आशीर्वादाचा वर्षा, संकटामध्ये आशा बाळगण्यास, हवासमध्ये गंभीर राहण्यास, शाश्वत तारणावर श्रद्धा ठेवण्यास त्यांना तुझी कृपा ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबरच सर्वशक्तिमान सनातन प्रभू परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर हो. या प्रभूच्या कृपेत वाढण्यास तुम्हाला पाठवण्यात येत आहे. Cristo